झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी पंकज इंगोले. आपण पाहताय झी 24 तास आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया एक ब्रेकिंग न्यूज. मुंबईत बलाड पियर परिसरात आग लागली आहे. एक्सचेंज नावाच्या 5 मजली इमारतीला ही आग लागली आहे. जनगणना आणि नार्कोटिक्स विभागाचं कार्यालय या इमारतीत आहे. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या रवाना झालेल्या आहेत. महत्वाची बातमी येते, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतल्या बलाड पियर परिसरात एक्सचेंज नावाची ही इमारत आहे. 5 मजली इमारत आहे. या इमारतीतल्या 3ऱ्या मजल्याला आग लागली आहे. जनगणना आणि नार्कोटिक विभागाचं या इमारतीमध्ये कार्यालय असल्याचं समजतंय. नेमकी किती भीषण आग आहे याची माहिती, सविस्तर माहिती आपण आमच्या प्रतिनिधीकडनं घेणार आहोत. मात्र जी दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत त्या दृश्यातून तरी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याचं दिसतंय. देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. देवेंद्र, किती भीषण आहे ही आग, काय नेमकी स्थिती आहे? दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाचा परिसर आहे बलाड इस्टेट. या परिसरामध्ये एक्सचेंज बिल्डिंग जी आहे, या बिल्डिंग मध्ये अनेक केंद्र शासनाचे ऑफिसेस आहेत, वेगवेगळी महत्वाची ऑफिसेस आहेत. साधारण तासाभरापूर्वी इथे शॉर्ट सर्किटमुळे 3ऱ्या मजल्यावरती आग लागलेली आहे. सध्या ही आग जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा अग्निशमन दलाच्या जवानांचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. आता आग मोठ्या प्रमाणात इथे दिसत नसली तरी धुरात मोठं प्रमाण आहे आणि ही आग आतमध्ये किती प्रमाणात पसरली आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी लक्षात येत नसलं तर मोठ्या प्रमाणात इथून धूर बाहेर पडतोय आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आग आतमध्ये पसरू नये याची काळजी घेताना पाहायला मिळतात आहे. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं आहे आणि ही आग आता पसरू नये यासाठी या सगळ्या जवानांचे प्रयत्न चालू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नक्की देवेंद्र, साधारणतः किती वाजता ही आग लागली आणि तेव्हा कोणी कर्मचारी या बिल्डिंगमध्ये होते का, या इमारती 3ऱ्या मजल्यावर होते का, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय का, त्याविषयी काही आणखी सविस्तर माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून मिळाली का? पंकज, या इमारतीमध्ये अनेक महत्वाची खात्यांची ऑफिसेस आहेत. साधारण तासाभरापूर्वी ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनीच अग्निशमन दलाला इथे पाचारण केलेलं. सध्या या इमारतीमध्ये कोणी नाहीये. इमारत पूर्णतः मोकळी करण्यात आलेली आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते इथे सुरू आहेत. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज जे आहे ते अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जातो. धन्यवाद देवेंद्र दिलेल्या माहितीबद्दल. तर बलाड पियर परिसरातली ही इमारत आहे, एक्सचेंज नावाची 5 मजली इमारत, ज्या इमारतीमध्ये नार्कोटिक विभागाचं कार्यालय आहे, जनगणनेचं एक ऑफिस आहे आणि या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली. तासाभरापूर्वी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 7 गाड्या अग्निशमन दलाच्या रवाना झालेल्या आहेत. 11:15 तक बजे हो गए, तब धुआं निकलने लगा. हाँ, एक्सपोर्ट हो गया एसी का. तो हम नीचे आ गए थे. मैं पैन अकाउंट में काम करता हूँ, तो पूरा धुआं ऑफिस धुएं से ये हो गया, तो हम तुरंत नीचे आ गए. हे दृश्य आपण बघतात. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नेमकं कारण आगीचं कळू शकलेलं नाहीये. हे दृश्य आपण बघतात. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. इमारतीत कुणीही नाहीये. साधारणतः तासाभरापूर्वी ही आग लागली. त्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला या संदर्भातली सूचना कळवली आणि त्यानंतर आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.